घटनास्थळावरनं आपले प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, अत्यंत विचित्र हा सगळा अपघात आणि आता घटनास्थळावरती नेमकं काय चित्र आहे, काय दिसतंय? आपण जर बघितलं तर निश्चितच ही सर्व एक अत्यंत भयावह परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण आता घटनास्थळी आलेलो आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी दोन्ही ज्या रेल्वे गाड्या ज्या गाडीने अपघात झाला होता आणि ज्या गाडीतून नागरिक कुठले होते, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले होते, त्या दोन्ही गाड्या आता घटनास्थळावरून गेल्या आहेत आणि जे गंभीर जखमी प्रवासी होते किंवा जे मयत झालेले प्रवासी होते त्यांच्या बॉड्या या जळगाव आणि मनमाडकडे घेऊन जाण्यात आपण बघितलं आहे आणि रेल्वेची जी वाहतूक आहे ती सुरळीत सुरू झालेली आहे। आपण आता घटनास्थळावर आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण वाहतूक ही सुरळीत झालेली आहे। जे जखमी प्रवासी होते त्यांना देखील घेऊन गेलेले आहेत आणि आपण आता घटनास्थळावरून हे संपूर्ण दृश्य पाहू शकतो। या ठिकाणी अजून देखील अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, बचाव दलाच्या गाड्या असतील या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। रेल्वेचे देखील कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरच या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे मृत्यू पावलेले लोक होते त्यांचे अवयव पडल्याचं देखील या ठिकाणी जे स्थानिक लोक होते त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणचे पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। या ठिकाणी स्थानिक पत्रकार आहेत जे या ठिकाणी उपस्थित होते, ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आपण या ठिकाणी उपस्थित होतात, कशी नेमकी परिस्थिती होती? या ठिकाणी एक 5-5:30च्या दरम्यान मला एका मित्राचा फोन आला ग्रामस्थांचा की परदाडे दुसखेडा गावादरम्यान एक अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये अनेक महिला पुरुष दगावलेले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मी तात्काळ या ठिकाणी ग्रामस्थांना फोन केला आणि इथे पोहोचलो। इथे पोहोचल्यानंतर मला असं माहित पडलं की या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस मध्ये कोणतरी चेन ओढली होती आणि चेन ओढल्यानंतर त्यांनी सांगितलं या ठिकाणी आग लागलेली बा। आग लागल्यामुळे त्या ठिकाणचे जे प्रवासी होते त्या प्रवाशांनी त्या डब्यातून उड्या घेतल्यामुळे विरुद्ध दिशेने येणारा जो कर्नाटक एक्सप्रेस होता त्या कर्नाटक एक्सप्रेसने या ठिकाणी जवळपास 10 ते 11 इसमांचा चिरडून मृत्यू झालेला आहे। 10 ते 12 जे प्रवासी होते ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने स्थानिक रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय। या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन यांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य केलेलं आहे। स्वतः महेश्वर रेड्डी यांनी या ठिकाणी मृतदेह उचलण्यासाठी मदत केली आहे। स्थानिक पोलीस PI अशोकजी पवार यांनी देखील या ठिकाणी मृतदेह, प्रांताधिकारी भूषण आहेरे त्याचबरोबर ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी मदत केली आहे। आपण जर बघितलं तर मंत्री गिरीश महाजन असतील किंवा इतर जे मोठे खासदार स्मिता वाघ असतील किंवा इतर सर्व ज्या नेते असतील हे या ठिकाणी आले, यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। जळगावला जर आपण बघितलं तर जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव शासकीय रुग्णालयामध्ये संपूर्ण डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय हे सगळे त्या जखमींवर उपचार करण्यासाठी तयार आपल्याला दिसत आहेत। काही जे गंभीर जखमी प्रवासी होते त्यांना देखील मनमाडकडे घेऊन जाण्याची देखील माहिती मिळते। एकंदरच यात 11 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। खासदार स्मिता वाघ यांनी ही माहिती दिलेली आहे। मात्र प्रशासनाकडून अजून देखील आकडेवारी घेण्याचं काम सुरू आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे अधिकारी आहेत, प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, सगळ्या अधिकाऱ्यांकडनं, सगळ्या व्यवस्थेकडनं आता या सगळ्या जखमींवरती उपचारासाठी तातडीनं प्रयत्न सुरू झालेले आहेत। सचिन, तुम्ही आता ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आहात, जिथंही घटना घडली त्या ट्रॅक पर्यंत जाणं आपल्याला शक्य आहे का? आपण ही घटना नेमकी कशी घडली हे प्रेक्षकांना सांगूया, कारण अगदी विचित्र असा सगळा अपघात आहे। शेजारी असलेले ट्रॅक, त्यावरनं जाणाऱ्या 2 एक्सप्रेस आणि तिथं घडलेला हा सगळा दुर्दैवी प्रसंग आहे। सचिन, कशी नेमकी घटना घडली आणि तिथून या सगळ्या जखमींना बाहेर काढणं, उपचारापर्यंत, रुग्णालयापर्यंत नेणं हे सगळं मुळात किती आव्हानात्मक होतं याविषयी आपण सांगूयात। सचिन सर, या ठिकाणी आपण आता बघू शकतो, मी या ठिकाणीच आहे। या ठिकाणी 2 ट्रॅक आहे, एक अप लाईनचा ट्रॅक आहे आणि एक डाऊन लाईनचा ट्रॅक आहे आणि याच ठिकाणी हा अपघात ज्या ठिकाणी आता उभे आपल्याला अजून देखील आपण जर या ठिकाणी थोडासा अंधार असल्यामुळे आपण बघू शकत नाही, पण काही अजून देखील या ठिकाणी रक्ताचा खच आपल्याला पडलेला पाहायला मिळतो आहे आणि अप लाईन कडून म्हणजे जळगावकडून, पाचोऱ्याकडून जळगावकडे जाणारा एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस या 2 गाड्यांमध्ये हा अपघात झालेला आहे। पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा ही फैलल्यामुळे कुठेतरी नागरिकांनी ट्रॅकवर उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने 10 ते 12 प्रवासी चिरडले आहे। यात अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत। अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरी आता आपण ट्रॅकवर आहेत।
तर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी हे आपल्याला सगळा तपशील सांगत होते. त्यांचा हा सगळा तपशील आणि हा सगळा रिपोर्ट पाहून आपल्याला लक्षात येईल की किती विचित्र, किती भयंकर अशी सगळी घटना असेल जी आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये घडलेली आहे. या घटनेचं हे ॲनिमेशन आपल्या समोर आहे. 2 एक्सप्रेस आपल्याला या ॲनिमेशनमध्ये दिसत आहेत. एक आहे ती पुष्पक एक्सप्रेस जी लखनौहून मुंबईच्या दिशेने येत होती आणि दुसरी एक्सप्रेस आहे ती कर्नाटक एक्सप्रेस जी बंगळुरूहून दिल्लीच्या दिशेनं जात होती. आणि याच दरम्यान झालं असं की पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा उठली. जी माहिती सध्या प्राथमिक स्वरूपाची आपल्यापर्यंत येते त्यानुसार कोणीतरी चेन पुलिंग केलं. चेन पुलिंग केल्यानंतर इमर्जन्सी ब्रेक दाबला गेला. ब्रेक दाबला गेल्यानंतर जे घर्षण होतं त्या घर्षणातनं ज्या ठिणग्या उडाल्या त्या ठिणग्यांनंतर आगीची अफवा ही या पुष्पक एक्सप्रेसमध्ये पसरली.